झी 24 तास एक पाऊल पुढे। बीडच्या आदित्य दंत महाविद्यालयात एक संतापजनक प्रकार घडलाय। महाविद्यालयातल्या गैरप्रकारांची तक्रार केल्याबद्दल इथल्या 6 विद्यार्थिनींना चक्क हॉस्टेल बाहेर काढून कर्मचाऱ्यांच्या घरी राहायला भाग पाडलं। या विद्यार्थिनींनी महाविद्यालयातल्या गैरप्रकारांची माहिती मुंबईच्या एका सामाजिक संस्थेला दिली होती। याचा राग धरून ही कारवाई करण्यात आली। संस्थेच्या संचालिका आदिती सारडा मानसिक छळ करत असल्याची या मुलींची तक्रार आहे। संस्थाचालकाचा मुलगा आदित्य इथल्या विद्यार्थिनींना इतर महाविद्यालयांच्या निवडणुकीत बोगस मतदानासाठी खोटी ओळखपत्र देऊन नेत असल्याचंही या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे। हमारे पेरेंट्स को आने नहीं देती, फिर वो तुम सर को कैसे लेके आती हो? बोलते हैं तू जा इस सर के घर पे सोने को, तू जा इस सर के घर पे सोने को। मेरे घर पे खाना खा के आओ, अच्छा खाना मिलेगा तुम लोग को खाने को। ये क्या बात है? और हंस के मजा। और हमारे पेरेंट्स को बोला भी नहीं कि हम तुम्हारे बच्चों को स्टाफ क्वार्टर्स में लेके जा रहे हैं। और तुम बोलते हो कि मैं तुम्हारी पेरेंट्स हूँ। हमारे पेरेंट्स हमारे साथ ऐसा करेंगे। मध्ये एक एनजीओ आहे, तिकडे आम्ही कंप्लेंट दिलेली आहे। या स्टुडंट जे बाकीचे उरलेले आहेत, जे माझ्या सोबत, मी सगळ्यांची साईन त्यांच्या मर्जीने घेतली होती। मी कोणालाही प्रेशराईज केलं नव्हतं की तुम्ही साईन द्या ह्याच्यावर। तुम्हाला वाटत असेल की आपल्यामध्ये खरंच हे चुकीचं घडतंय कॉलेजला, हे सगळं किती कंप्लेंट आहे सर, करू थोडी कमी आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।